नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला सोप्या पद्धतीने राज्यशास्त्र कसे शिकायचे। आज आपला विषय आहे राज्यशास्त्र म्हणजे काय। आता राज्यशास्त्राच्या अनेक विचारवंतांनी व्याख्या वेगवेगळ्या केल्या आहेत, त्या आपल्याला पाहण्याची गरज नाहीये। साध्या आणि सोप्या आणि सरळ भाषेत व्याख्या कशी करायची, तर हा राज्यशास्त्र शब्द आहे तो तात्पुरता वेगळा करायचा। राज्य आणि शास्त्र, तर राज्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, तर राज्यामध्ये येतात सत्ता, सरकार, राजकीय प्रक्रिया, राजकीय संस्था, राजकीय पक्ष, लोक, परराष्ट्र धोरण, देशांतर्गत व्यवस्था या राजकीय व्यवस्थेमध्ये येतात। आणि दुसरं शास्त्र म्हणजे काय असतं, तर शास्त्र म्हणजे व्यवस्थित अभ्यास करण्याची पद्धती किंवा शास्त्रशुद्ध पद्धती। आपल्याला ह्या दोन्ही एकत्र करायच्यात। म्हणजेच व्याख्या काय होईल की राज्य, त्यामध्ये येणारे सरकार, राजकीय संस्था, वेगवेगळ्या सत्ता, त्यामध्ये असणाऱ्या राजकीय प्रक्रिया, देशांतर्गत राजकीय व्यवस्था, परराष्ट्र धोरण, राजकीय पक्ष आणि लोकांचे वर्तन यांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो ते म्हणजे राज्यशास्त्र होय। धन्यवाद, नमस्कार।